नमस्कार सर. आपल्या समोर या ठिकाणी आज या आंदोलनाचं जी जाहीर ज्यांनी निषेध केलेला आहे त्या निषेधाचा मुख्य संयोजक विजय जगताप आपल्या समोर आहेत. आज आपण या ठिकाणी आंदोलन घेत आहे, या ठिकाणी जाहीर निषेध करताय. कोणी कोणी तुम्हाला मदत केली आणि कोण काय किती जणांनी आपल्याला सहकार्य केलं आणि आपली पुढची भूमिका काय असणार आहे? आज आम्ही जे आमचे जय भीम. मी विजय विनायक जगताप, जनहित जागृती मंच संस्थापक अध्यक्ष. आज आम्ही जो हा निषेध ठेवलेला होता, तर या परभणीमध्ये जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर च्या पुतळ्यांच्या समोर जे संविधान होतं ते संविधानाची तोडफोड केली, त्याच्यासाठी हा निषेध आज सर्व महाराष्ट्रभर चालू आहे. परंतु निषेध चालूच असताना त्याच्यामध्ये तात्काळ जे भारताचे गृहमंत्री म्हणले जातात अमित शहा, तर पहिल्यांदा ते गुंड प्रवृत्तीचे आहेत, त्यांच्यावर गुन्हा आहे. जर एखाद्या तळागाळातील कार्यकर्त्यावर गुन्हा असेल तर त्याला जॉब मिळणार नाही जात. आणि गृहमंत्री यांना कसं दिलं पाहिजे, तर मी पहिल्यांदा भारताचे जे पंतप्रधान आहे मोदी साहेब, तर त्यांना विनंती करतो की गृहमंत्री जर गुन्हेगार असेल तर त्यांना संसद भवन मध्ये नाहीये, तर त्यांना कुठल्याच पदावर घ्यावं नाहीये. म्हणून मी पहिल्यांदा त्यांचा जाहीर निषेध करतो की अशा गुन्हेगारांना महानगरपालिकेत घ्यायची लायकी नाही तर संसद भवन मध्ये का घ्यावं. आणि बाबासाहेबांवर म्हणतात की बाबासाहेब बाबासाहेब बाबासाहेब. अहो, ज्या भारताच्या बाबासाहेबांनी भारताचे संविधान लिहिलं, आज भारत देश चालत आहे फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळं. आज मतं मागताना बाबासाहेबांना पुढे घेता आणि बाबासाहेबांच्या नावाने मतं मागता, सर्व महापुरुषांच्या नावाने मतं मागता, तर बाबासाहेबांना विरोध का? म्हणजे तुमच्या तोंडावर एक आणि पोटात एक. जर तुम्हाला नसेल तर बाबासाहेबांचं नाव नसेल घ्यायचं तर तुम्ही राजीनामा देऊन घरात बसलं पाहिजे, तुम्ही कुठेतरी कामाला झालं पाहिजे आणि गृहमंत्री त्यांचं पद काढून घेतलं पाहिजे. जसं 500 महारांनी पेशवाईंना मारलं 28,000, तर त्या पद्धतीने आम्ही आज बोपडी, चिखलवाडी, औंध रोड सर्व भीमसैनिकांनी आम्हाला, सर्व पक्षाच्या सर्व संघटना आहे यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. वापस पोलीस खात्यांनी बी आम्हाला खूप सुंदर मदत केली, तर आम्ही पोलीस खात्या साहेबांचा सुद्धा आभार मानतो. परंतु आज आम्ही शांतरितेने आम्ही जे आंदोलन केले, म्हणजे याचा अर्थ असा थांबला नाहीये, तर आम्ही महाराष्ट्रामध्ये जनहित जागृती विचार मंचाने आणि सर्व भीमसैनिकांच्या वतीने तमाम महाराष्ट्रभर आंदोलन केलं जाईल. आणि आम्ही इथं बीजेपी सरकारचा आम्ही डायरेक्ट जाहीर निषेध मांडतो की अमित शहाला तात्काळ निलंबित करा, कारण त्यांना कुठल्या खातं द्यायची लायकी नाहीये. म्हणून आम्ही इथं थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.